शाहरुख खानच्या टीमचं काय प्रेम ऋतू चाललंय त्या बांगलादेशी खेळाडूवरती काय माहिती असं लोक म्हणतात ते मित्रांनो. मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं कोलकाता नाईट रायडर्सचा ओनर आहे शाहरुख खान व त्याचे पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये. पार्टनरशिपमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आहे त्याच्यामुळं त्याला ट्रोल केलं जाते आणि हॅशटॅग बायकॉट मुस्तफिजुर रहमान म्हणून त्याला हाक दिली जाते. तू समोर आहे स्टेटमेंट दे लोकांना सांग की आम्ही या बांगलादेशी खेळाडूला बॅन केलेला आहे. मुस्तफिजुर रहमान जो मित्रांनो 9.20 लाखाला विकला गेलेला आहे म्हणजेच 9,20,00,000ला हा विकला गेलेला आहे. मित्रांनो 9 करोड रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंटवरती तो त्या IPL ऑप्शनमध्ये विकला गेलेला आहे आणि पूर्ण भारतातनं नारे निघतात ते की या खेळाडूला बॅन करण्यात यावं. याला आपल्या देशामध्ये येऊन देऊ नका. कारण मित्रांनो याच्या मागं कारण एकदम साधं आहे. जे आपल्या भारतातले जे हिंदू लोक आहेत किंवा जे आधीपासून त्या बांगलादेशामध्ये राहत आलेले हिंदू लोक आहेत त्यांच्यावरती होणारे अन्याय त्यामुळं आपल्या भारतातले लोक एक झालेले आहेत आणि ह्या प्लेअरवरती बॅन करण्याची मागणी आपल्या BCCIकडे ह्यांनी केलेली आहे. IPLचे जे कमिटी आहे टीम आहे त्यांच्यावरती सांगितलेलं आहे आणि ते KKRचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना लोकांनी खूप साऱ्या पोस्टमधनं मेन्शन केलेलं आहे की याला बॅन करा, याला आपल्या देशामध्ये खेळून देऊ नका. मित्रांनो कितीही झालं तरी आपली एकी याच्यामधनं दिसून येते, ही चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्याचमधनं मित्रांनो हा जर खेळाडू खेळला तर पूर्ण आपल्या देशामध्ये येऊन आपल्या देशातल्या लोकांना किंवा आपल्या धर्माच्या लोकांवरती अन्याय करून आपल्या देशात येऊन आपली मलाई खाऊन जाणार, हा त्याचा अर्थ निघेल मित्रांनो. जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत तो प्रत्येक सीझन खेळत आलेला आहे. करोडो रुपये त्याने कमवलेले आहेत आणि तिकडे घेऊन गेलेला आहे. बाहेरचे जे पण आपल्यासोबत दगा करतात त्यांना आपण दाखवतो की तुमची लायकी काय आहे आणि ही लायकी आपण पहिल्यांदा पाकिस्तानला दाखवली की अक्षरशः त्यांचे जेवढे पण खेळाडू होते त्यांना आपण बॅन केलं, त्यांना IPL खेळणार नाही असं संदेश पूर्ण जगाला दिला की आमच्यासोबत हे टेररिझम पसरवतात, आमच्या कंट्रीमध्ये टेररिझम पसरवतात. त्यामुळं यांची ही शिक्षा आहे, यांची ही लायकी आहे म्हणून त्यांची सिंगर्स त्यांचे क्रिकेटर्स आपण सगळे बॅन केलेले आहेत. आणि तुम्हाला ही छोटी गोष्ट वाटत असेल मित्रांनो, परंतु एक विचार करा, जर त्यांचे 10 ते 15 जण प्लेयर खेळत जर आपल्या देशात असते, त्यांनी 10-10, 20-20 करोड किंवा 10-10, 15-15 करोड जरी घेऊन गेले असते तर ही अमाऊंट खूप मोठी होती मित्रांनो. 100-1 कोटी, 70-1 कोटी, 80 कोटी एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये त्यांच्या देशामध्ये फंडिंग गेलं असतं त्यारित्या. आणि याचप्रमाणे मित्रांनो जर आपण बघितलं ह्या बांगलादेशी खेळाडूला जर आपण पोसत असेल तर त्या देशाला फंडिंग होतं, कारण तिथे गेल्यावरती पण त्याला टॅक्स भरावा लागणार, सगळ्या गोष्टी करावं लागणार. त्या टॅक्सच्या माध्यमातून त्याच्या सरकारला पैसे जाणार आणि तेच सरकार जे आपल्या भारताच्या विरोधात बोलतं, ग्रेटर बांगलादेशचा नक्षा दाखवतं. ग्रेटर बांगलादेशमध्ये बिहारपासून वेस्ट बेंगालपर्यंत ते सिक्कीम, अरुणाचल प्रदेशचा भाग हे दाखवतं की हे ग्रेटर बांगलादेश आहे आणि हे आमचे हिस्से होते म्हणून हे लोक दाखवतात. ह्या मूर्ख लोकांना ही वेळ आलेली आहे दाखवायची की ही तुमची लायकी आहे की भडव्यांनो तुम्ही जर अशा गोष्टी केल्या तर आम्ही तुमच्यासोबत ह्या गोष्टी करू. हे आपल्याला करणं गरजेचंच आहे मित्रांनो. पाकिस्तानचे जे प्लेयर्स आहेत ते पस्तावतात अक्षरशः. त्यांना पैसा भेटत नाही, पैसा दिसत नाही. ते बिग बॅश लीगमध्ये जाऊन खेळतात अक्षरशः. तिथं त्यांना कुठेतरी जाऊन करोड रुपये भेटतात. परंतु आपली जी इंडियन प्रीमियर लीग आहे ती जगामध्ये सगळ्यात श्रीमंत इंडियन प्रीमियर लीग आहे. IPLमध्ये खेळायला लोक मरतात आणि याच्यामध्ये जे बाहेरचे आलेले प्लेयर आहेत ना ते रजिस्टर करतात आणि ह्याच्यात हा मुस्तफिजुर रहमान नावाचा प्लेयर कित्येक वर्ष झालं आपल्या IPLमध्ये खेळतोय. त्याने खूप कमवलं त्याच्यातनं. परंतु आता तुझ्या देशातल्या लोकांना, तुझ्या देशातल्या राजकारण्यांना खूप माज आलेला आहे. त्यांना थोडीशी चायनाने हवा दिली असेल, पाकिस्तानने हवा दिली असेल, त्यामुळे ते आमच्या देशाविरोधात कारवाई करताय. एवढंच नव्हे, तुमच्या देशामध्ये आमच्या लोकांना तुम्ही जाळता, मारता, आमच्या लोकांवरती अन्याय करता. आमचे जे लोक आहेत तिथं व्यापारी आहेत त्यांचे दुकानं लुटता. तुमचा नालायकपणा तुम्ही सिद्ध करता. त्यामुळं ही कारवाई करणं गरजेचं आहे. ह्याच्यातनं नुकसान त्यांच्या सरकारचं होईल. करोड रुपये जरी त्याचं सरकारचं नुकसान झालं तरी आम्हाला सॅटिस्फॅक्शन राहील त्या गोष्टीचं की बाबा रे हा प्लेयर आमच्या देशामध्ये खेळला नाही आणि त्या देशाला ते फंडिंग झालं नाही. दुसरी गोष्ट ती सॅटिस्फॅक्शन असेल की त्यांच्या राजकारणी जे आहे जे शानपणाने बोलतात, तोंड घेऊन बोलतात आहे ना सगळी समोर की आमचा देश जो आहे तो खूप मोठा आहे, असं आहे तसं आहे, आपल्या देशाविरोधात ते खूप साऱ्या गोष्टी बोलतात. ते कुठंतरी जाऊन त्यांना लायकी समजून येईल की बाबा रे जर भारताने आपल्याला
ह्यासारख्या गोष्टी केल्या, आपल्याला भारताने बॅन केलं तर आपली काय अवस्था होईल, ह्या सगळ्या गोष्टींची झळ त्यांना बसेल आणि याच्यामध्ये पाकिस्तानसारख्या देशाला ही झळ बसते. तिथले खेळाडू असतील, तिथले सिंगर असतील, ते आतल्या आत तडपतात. कितीही मोठा असो मित्रांनो, जर आपल्याला काम भेटत नसेल, आपल्याला कलाचे, आपल्या ज्या कलाचे जेवढे पैसे भेटायला पाहिजेत, ज्या खेळाचे जेवढे पैसे भेटायला पाहिजेत, जर तेवढे भेटले नाही, तर अक्षरशः बुगबुग होते आणि ही बुगबुग त्या पाकिस्तानी खेळाडूंची होती. YouTubeवरती जाऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल की हे किती तडपतात आपल्या भारतामध्ये खेळण्यासाठी. याच प्रकारे मित्रांनो, ह्या प्लेयरला बॅन केलं पाहिजे आणि हा प्लेयर जर 9 कोटी रुपये घेऊन जात असेल, त्याऐवजी एक लक्षात ठेवा, जे सर्वसामान्य गोरगरिबीतले खेळणारे मुलं आहेत, भारतामध्ये खूप सारे मुलं असे आहेत, ज्यांना पैशाची पण गरज नाही आहे, फक्त आमचं टॅलेंट आम्हाला पुढे दाखवायचं आहे. त्या IPLमध्ये तर कमीत कमी भरले जातात. स्लॉट्सनुसार 400-500 खेळाडू सिलेक्ट होतात पूर्ण एवढ्या ह्याच्यामधनं. तुम्ही अजून त्या 9 कोटीमधनं 20-20 लाखाने जेवढे प्लेयर मागवायचे तुम्ही मागवा. आमचे जे सर्वसामान्य लहान खेळाडू आहेत त्यांना वरती येऊन द्या. एका त्या बाहेरच्या बॉलरला घेऊन तो चालणार का नाही चालणार हे तुम्हाला पण माहिती नाही आहे. त्याला घेणं आणि त्याच्यावरती एवढा पैसा लावणं, त्यापेक्षा सर्वसामान्य मुलांवरती पैसा लावा. ते खेळतील, ते मोठे होतील आणि त्याच्यामधनं हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे चमकला, त्याप्रमाणे खूप सारे लोकं देखील चमकू शकतात. खूप सारे जे खेळाडू आहेत ते देखील चमकू शकतात. अंबानीने ज्यावेळेस हार्दिक पांड्याला सिलेक्ट केलं होतं, त्याला बेस प्राईजवरती 20 लाखाला सिलेक्ट केलं होतं. परंतु त्या सीझनमध्ये हार्दिक पांड्या जो चालला, विचार करा मित्रांनो, हा भारतीय प्लेयर एका ओव्हरमध्ये 3-3, 4-4 सिक्स मारत होता. रानटाड हा प्लेयर, ह्यांनी इंडिया खेळलं 10 वर्ष झालं तो क्रिकेट खेळतोय. फक्त 20 लाखाची एक अशी बोली लावली की आम्हाला घ्यायचंय. बुमरावरती पण तेच झालं, ह्याच्यावरती पण तेच झालं. आज हे 2 प्लेयर पूर्ण भारतामध्ये चमकतात आहे. याप्रमाणेच मित्रांनो, IPLमध्ये सिलेक्ट करता यायच्याऐवजी हे बाहेरचे जे आलेले प्लेयर आहेत ना, त्यांच्यापेक्षा आपल्या ज्या देशामधले जे प्लेयर आहेत ना, त्यांना घ्या. त्यांचा फॅन बेस पण आपण करूयात. आपले प्लेयर स्टार आहेत आणि ह्या लोकांची गरज नाही आहे आम्हाला. हे बांगलादेशी, हे पाकिस्तानी जे आमच्या देशाच्या विरोधात बोलतात, त्या लोकांची आम्हाला गरज नाही आहे आणि त्यामुळंच BCCI असेल किंवा जे पण IPLची कमिटी असेल, जे पण जेवढे क्रिकेटशी रिलेटेड लोकं असतील, याच्यामध्ये राजकारण्यांचा पण समावेश आहे, आम्हाला माहिती आहे. यांनी कृपया करून या प्लेयरला बॅन करावं. आमच्या भावना दुखवू नयेत. हा जर खेळला, हा जर आपल्या भारताच्या भूमीवरती येऊन खेळला, तर तो आमचा अपमान राहील. तो लिटरली त्या लोकांचा अपमान राहील, ज्यांचा जीव त्या घटनेमध्ये गेलेला आहे. विनंती राहील BCCIला की या प्लेयरला बॅन करावं आणि बॅन करावं, बॅन करावं, बॅन करावं. अक्षरशः याच्या पोस्ट राखत राहतील लोकं आणि ह्याला कंपल्सरी काढून टाकावं, हीच यांच्याकडे विनंती राहील. खूप वेळा बोललोय मी आता ह्याच्यामध्ये. एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.